सुस्वागतम सुस्वागतम। शिवछत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्रातील तुमची आमची सर्वांची लाडकी मुंबई आणि या मुंबई नगरीमध्ये आज जिथं भजनाची पंढरी समजली जाते अशी आमची जोगेश्वरी नगरी आणि या जोगेश्वरी नगरीमध्ये आदर्श नगर मेघवाडी येथे वंदना क्रीडा मंडळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिवाळीचा उत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा होतोय आणि त्यानिमित्ताने आज गेले काही दिवस वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहेत आणि आजच्या या दिवशी लक्ष्मी पूजनच्या दिवशी आज 2020 डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सामन्यासाठी आम्हा 2 मुलांची निवड करण्यात आली। प्रथमतः मी स्वतः ओम साई लीला प्रासादिक भजन मंडळ भांडूप मुंबई, मी स्वतः चंद्रकांत आनंद जाधव, आज आम्हाला पखवाज वादक म्हणून ते साथ करतायत। या कोकणातील सुप्रसिद्ध पखवाज वादक सन्माननीय श्री अंकित शिंदे, तबला वादक म्हणून जे आम्हाला साथ करतायत ते आमचे या कोकणातील सुप्रसिद्ध तबला वादक सन्माननीय ओमकार मडव आणि आमचे सर्व सहकारी मंडळी। आज आम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून बुवा जे लाभलेले आहेत ते आमचे परममित्र या कोकणातील या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजनकार सन्माननीय गौरव पांचाळ बुवा, त्यांना पखवाज वादक म्हणून जे साथ करतायत ते सन्माननीय त्यांचे बंधुराज वैभव पांचाळ, तबला वादक म्हणून त्यांना साथ करतात ते ऋषिकेश मेस्त्री। आम्हा दोन्ही बुवा या ठिकाणी आमंत्रित करून 2020 डबलवारी भजनाचा जंगी सामन्यासाठी आमंत्रित करून आम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल वंदना क्रीडा मंडळ जोगेश्वरी आदर्श नगर मेघवाडी अध्यक्ष सन्माननीय देवानंद पारकर, सचिव सन्माननीय मंदा गाणे, खजिनदार अथर्व सावंत व संपर्क ज्यांनी आमच्याशी केला होता या बारीसाठी ते आमचे परममित्र सचिन सावंत, या सर्वांचे मनापासून आभार मानतोय। या ठिकाणी जोगेश्वरी म्हटल्याच्या नंतर ही भजनाची पंढरी आहे आणि अतिशय मोठमोठे कलाकार या जोगेश्वरी नगरीमध्ये राहतात। या भजन क्षेत्रातील मान्यवर कलाकार या ठिकाणी राहतात। या वारीसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले या जोगेश्वरी नगरीमधील सर्व भजन गायक, सर्व पखवाज वादक असतील, तबला वादक असतील, कोरस मंडळी असतील, नाट्य कलाकार असतील किंवा अन्य क्षेत्रातील कलाकार या ठिकाणी उपस्थित असतील तर त्या सर्वांना मी नमस्कार करतो। या ठिकाणी बरेचसे युट्यूबर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यापैकी आमचे सन्माननीय पोलीस खात्यातील निवृत्त असे आमच्या कोकणातील आमच्या देवगडमध्ये एक सुप्रसिद्ध, आता मी युट्यूबर असं म्हणेन त्यांना, आमचे चंद्रकांत आसाम साहेब यांचे देखील मनापासून आभार मानतोय। त्याचप्रमाणे सोगम मेस्त्री, उदय मेस्त्री, तुषार नलावणे आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार। मनीष चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार। आमचे परममित्र सन्माननीय दळवी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मनापासून आभार मानतोय। आम्हा दोन्ही बुवांच्या वतीनं या ठिकाणी या मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे, सभासदांचे मनापासून आभार मानतोय। तसेच रंगदेवता आणि रंगलेला
सन्माननीय कृष्णाजी देशमुख बुवा यांना देखील या ठिकाणी मानवंदन करून या भजन क्षेत्राचं त्यांनी पायाला दिला असे भजन सम्राट कैलासवासी चंद्रकांत बुवा कदम, कैलासवासी परशुराम बुवा पांचाळ, विलास बुवा पाटील, चिंतकरी बुवा पांचाळ, काशीराम परब बुवा यांच्यासारख्या महान कलावंतांना या ठिकाणी आदरांजली वाहतोय, या ठिकाणी त्यांची आठवण करतोय आणि या 2020 डबलवारी भजनाच्या दुसऱ्या पर्वात या ठिकाणी सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। खरोखरच जोगेश्वरी म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी भजनाची पंढरी आहे। अनेक नामवंत कलाकार या जोगेश्वरीमध्ये आहेत। आमचे कांदे बुवा या ठिकाणी उपस्थित असतील। गळी बुवा इले आहेत काय? कांदे नाही होत ना, महाग झाले, हरकत नाही। हा गळी बुवा या 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 वरती या। सुरुवात करूया। तूच सूर ठावा मजसे तूच एक तारी, तूच सूर ठावा मजसे तूच एक तारी, सगुण रूप दावी देवा एक दातरी, सगुण रूप दावी देवा एक दातरी, सगुण रूप दावी मागे उभा
सात जन्माची ही लाभली पुण्याई, सात जन्माची ही लाभली पुण्याई, म्हणून झालो पालखीचे भोई, म्हणून झालो पालखीचे भोई, शांतमय मोठी पहाटे सारखे, शांतमय मोठी पहाटे सारखे, निघालो घेऊन हाताची पालखी, निघालो घेऊन आम्ही भाग्यवान आनंदाने दान, आम्ही भाग्यवान आनंदाने दान, झुरते हळूच दत्ताची पालखी, झुरते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेऊन प्रथमं शैलपुत्रीचा, प्रथमं शैलपुत्रीचा, द्वितीयं ब्रह्मचारिणी, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चन्द्रघण्टेति, तृतीयं चन्द्रघण्टेति, कृष्माण्डेति चतुर्थकम्, कृष्णाण्डेति चतुर्थकम्, पञ्चमं स्कन्दमातेति, पञ्चमं स्कन्दमातेति, षष्ठं कात्यायनीतिचा, षष्ठं कात्यायनीतिचा, सप्तमं कालरात्रीति, सप्तमं कालरात्रि, सप्तमं कालरात्रीति, सप्तमं कालरात्रि, महागौरीति चाष्टमं, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्रीचा, नवमं सिद्धिदात्रीचा, नवमं सिद्धिदात्रीचा, नवमं सिद्धिदात्रीचा, नवदुर्गा प्रकृतितम्, नवदुर्गा प्रकीर्तितम्, नवदुर्गा प्रकीर्तितम्, नवदुर्गा प्रकीर्तितम्, अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, ये नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठवीता महापुण्यराशी, दया आठवी महापुण्यराशी, नमस्कार नाथा, श्री सद्गुरु ज्ञानेश्वर, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा,
या ठिकाणी भजनाची सुरुवात बुवाने केलेली आहे आणि बरंच काय काय सांगितलं बुवाने, बरंच काय काय सांगितलं, पण भजनाला सुरुवात करूया. रूपाच्या अभंगापूर्वी बुवा जे जे काही बोललेत त्याची परतफेड नक्कीच होईल. बुवाने 11 मात्रा भजन म्हटलं. रामकृष्ण हरी, नाही का? रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. मुखामध्ये हरीचा उच्चार घेत घेत आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. हे आयुष्य जगत असताना कुठेतरी सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो, नाही का? कोणी देवाच्या पुढे नतमस्तक होतं आणि सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपण सुखी आहोत का? आपण सुखी आहोत का याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. कारण आपण जर सुखी असतो तर आजूबाजूला ज्या आपल्या घटना घडतायत, कोणतरी कशासाठी तरी भांडतोय, एकमेकाच्या उरावर आपण बसतोय, कोण प्रॉपर्टीसाठी भांडता, कोण कोणाची मर्डर करता, नाही का? कुठे बलात्कार होतोय, कुठेतरी वाईट घटना घडतात, नाही का? ह्याचा अर्थ आपण सुखी नाही आहोत. कुठे ना कुठेतरी आपण सुख शोधण्याचा प्रयत्न मात्र नक्की करत आहोत. पण हे सुख कशामध्ये आहे? बुवानी सुद्धा मगाशी सुंदर सांगितलं. हे सुख जे आहे अंतर्मनातील शांतीवर अवलंबून आहे आणि ही अंतर्मनातील शांती जी आहे ती कुठे मिळेल? या हरिनामामध्ये मिळेल, नाही का? या हरिनामामध्ये खरी सगळं काही मिळेल आणि म्हणून आपण हरिनाम घेतलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की माणूस प्रत्येक घराघरामध्ये जन्माला येतो. माणूस हा प्रत्येक घराघरामध्ये जन्माला येतो, परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणी जन्माला येते, नाही का? माणूस हा प्रत्येक घराघरामध्ये जन्माला येतो, परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणी जन्माला येते आणि ज्या ठिकाणी माणुसकी जन्माला येते त्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य असतं, त्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य असतं, नाही का? हा, म्हणून बुवाने अतिशय सुंदर या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आम्ही सुद्धा बुवाने 11 मात्रा भजन म्हटलं. मी सुद्धा बुवा 11 मात्रा पहिल्यांदाच म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी. बुवांचा ताल वेगळा होता, आमचा ताल थोडासा वेगळा आहे. सुमनाने भरली ओंजळ नित्यदिती भावी चरणावर ताहे बालक सुमधुर हासे भावतसे भावो सुरातुन गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुख करता, गजवदना मोरया मोरया. गम बदनी पधम प गम धप रे सा गम बम बम ब गम बदनी पद पस परे धनि सा पधनि पधम ब गम धप रे सा.
राम कृष्ण हरी हरी सारे सारे द प म प नि सा रे रे नी नी द द प प ग म द प रे रे सा ग म प ग म द प ग म रे सा रे सा नी नी द प द प म प सारे सारे नि सा ग म ग म ग ग म प नि सा सा ग म द प रे रे सा ग म प नि सा सा ग म द प रे रे सा ग म प नि सा सा ग म द प रे रे सा हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राम जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राम जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि परि सारे निसा सारे सारे निसा निसा धनी धनी पद पद म म पद पद परे रे सारे सारे निसा निसा धनी धनी पद पद म म पद पद परे रे सारे सारे निसा निसा धनी धनी पद पद म म पद पद परे रे ग म प ग म प ग म ग म प नि सा ग म प ग म प ग म ग म प नि सा ग म प ग म प ग म ग म प नि सा राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि परि सारे निसा ग म पनि म प परि सारे निसा सारे सारे निसा निसा धनी धनी पद पद म म प ग म द परे रे सारे सारे निसा निसा धनी धनी पद पद म म प ग म द परे रे सारे सारे निसा निसा धनी धनी पद पद म म प ग म द परे रे ग म प ग म प ग म ग म प नि सा ग म प ग म प ग म ग म प नि सा ग म प ग म प ग म ग म प नि सा राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि लय भारी केलं जरा हवा येतो
जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा गमधा परेसा गम बदनी गधम गमधा परेसा गम 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 बदनी पद परे सनि पदनी पदम गमधा परेसा Jai Jai Ram,